स्वागत आहे तुमचं DK हॉरर स्टोरीजमध्ये. नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचे नाव आहे मुक्ती. कोकणातील एका छोट्या गावात केशव नावाचा वृद्ध मच्छीमार राहत होता. केशव केवळ त्याच्या मासेमारीच्या कौशल्यासाठीच नाही, तर त्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि अंगावर शहारे आणणाऱ्या कथांसाठी गावात प्रसिद्ध होता. त्याच्या गोष्टीतल्या प्रत्येक शब्दात रोमांच होता, उग्रपणा होता आणि त्याच्या डोळ्यात हजारो अनुभवांचे भाव होते. केशवच्या कथा गावकऱ्यांना त्यांच्या आसनावर खेळवून ठेवायच्या. केशव त्यांना लाटांच्या खाली लपून बसलेल्या समुद्रातील राक्षसांच्या कथा, खलाशी नसलेल्या भुताटकी जहाजे आणि खलाशांना आकर्षित करून तळाशी नेणाऱ्या जलपऱ्यांच्या कथा सांगायचा. केशवच्या कथा ऐकणाऱ्यांमध्ये भीती आणि भीतीची भावना घर करून राहायची, ज्यामुळे त्यांना समुद्रात खूप दूर जाण्यापूर्वी अनेकदा विचार करावा लागायचा. काही गावकऱ्यांचा असा विश्वास होता की त्याच्या कथा केवळ कथा नव्हत्या, तर त्या कोकणच्या पाण्यात खोलवर लपलेल्या रहस्यांचे प्रतिबिंब होत्या. एक कुशल कथाकार म्हणून त्याची ख्याती होती, ज्यामुळे त्याला एकदा समुद्रात अडकलेल्या एका भीतीदायक पिशाचीशी सामना करावा लागला होता. त्याचीच ही कथा. कोकणातील एका गावात एक तरुणी राहत होती. तिचे नाव होते मीरा. लांब भुरभुरणारे केस, नितळ गोऱ्या रंगाची कांती, हसरा चेहरा, अशी मीरा भुरळ पाडणारी होती. मीराचे कुटुंब मच्छीमार म्हणून उदरनिर्वाह करत होते. त्याच गावातील मच्छीमार असलेल्या अर्जुनशी तिचे प्रेमसंबंध होते. अर्जुन तिच्या बालपणीचा प्रियकर होता. त्याच्याशी लग्न करायचे तिचे स्वप्न होते. मीरा आणि अर्जुनच्या घरी ही गोष्ट ज्ञात होती आणि त्यांचा या गोष्टीला विरोध नव्हता. बोलणी करून लवकरच दोघांचे लग्न ठरवायचा त्यांचा विचार होता. पावसाळ्याचे दिवस होते. अर्जुन मासे पकडायला समुद्रात एकटाच गेला होता. सकाळची वेळ होती. आभाळ काळ्या ढगांनी भरून आले होते. वरवर शांत दिसणारा समुद्र पोटात धग धरून स्तब्ध होता. रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. खोल समुद्रात त्याची छोटीशी नौका संथ पाण्यावर हेलकावे घेत पुढे जात होती. दूर एका ठिकाणी नाव स्थिर झाली. त्याने समुद्रात जाळे फेकले. असं म्हणतात, विजांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अर्जुनला समुद्रात उठणाऱ्या शक्तिशाली वादळाची कल्पना नव्हती. त्याने जाळे खेचले, पण मासे लागले नव्हते. त्याने पुन्हा जाळे फेकले आणि वाट पाहत बसला. हळूहळू पाण्याची हालचाल वाढू लागली होती. बघता बघता उंच उंच लाटा उठू लागल्या होत्या आणि अर्जुनची नौका लाटांवर डचमळू लागली होती. अर्जुनला जाणवले की आज समुद्रात येऊन आपण चूक केली आहे. अर्जुनने जाळे ओढले आणि परत जाऊ लागला, पण वेळ आली होती आणि तो समुद्राच्या अजस्र लाटांच्या तावडीत सापडला होता. एक उंच लाट आली आणि तिच्या अजस्र जिभेने इवलीशी नौका समुद्राच्या पोटात ओढून नेली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. अर्जुन समुद्राच्या पाण्यात ओढला गेला होता. त्याने बराच वेळ संघर्ष केला, पण त्याला यश आले नाही आणि तो गतप्राण झाला होता. 2 दिवसांनी अर्जुनची नौका काठाशी आली. अर्जुनच्या घरात आक्रोश झाला. तिचे सर्वस्व समुद्राने गिळले होते. अर्जुनचा मृतदेह कधीच सापडला नव्हता. मीरा तर अगदी वेडीपिशी झाली होती. अर्जुनला गमावल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या मीराला हे दुःख सहन होत नव्हते. खोल समुद्रातून परतणारा अर्जुन एकदा तरी नजरेस पडावा या आशेने ती अनेकदा किनाऱ्यावर चालत होती. तिच्या घरच्यांनी तिला हर प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला, पण मीरा समजून घेण्याच्या पलीकडे गेली होती. एका रात्री दुःख आणि निराशेने ग्रासलेली मीरा चालत समुद्रावर गेली होती. डोळ्यात विरहाने दाटलेले अश्रू होते. हुंदके देत मीराने पाऊल पुढे टाकले आणि ती समुद्रात गेली. संत हेलकावे खाणाऱ्या पाण्यासोबत मीरा समुद्राच्या आत ओढली गेली, ती कधीच परत न येण्यासाठी. केशव त्या काळात वयाने 20-22 वर्षांचा तरुण होता. लहानपणापासून मच्छीमारी करत असलेला केशवला समुद्राची चांगली ओळख होती. समुद्रात कधी जावे, कधी जाऊ नये, कोणत्या ठिकाणी चांगले मासे मिळतात, हे सर्व त्याला चांगले माहीत होते. एकदा दुपारी केशव एकटाच मासेमारी करायला समुद्रात गेला होता. भर दुपारचे टळटळीतून समुद्रावर दूरवर पसरले होते. केशव त्याचे नाव घेऊन दूर खोलवर समुद्रात गेला होता.
त्याने जाळे फेकले आणि वाट पाहत बसला होता. उन्हाची धग चांगलीच लागत होती. केशवची नजर सहज डावीकडे गेली आणि समोरचे दृश्य पाहून त्याची बोबडीच वळाली. समुद्राच्या नितळ पाण्यात एक स्त्री तरंगत होती. तिचे डोळे सताड उघडे होते, चेहरा लालभडक खुणांनी भरला होता आणि दात विचकले होते. केशवच्या पोटात भीतीने गोळा आला. त्याला वाटले कोणा बाईचे प्रेत तरंगत आले. पण दुसऱ्या क्षणी तिने हालचाल केली आणि केशवचा धीर सुटला. भीतीने त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. त्या स्त्रीने एक हात उंचावला आणि नावेची एक बाजू जोरात पकडून ठेवली. घाबरलेल्या केशवने गडबडीत वल्लवायला सुरुवात केली, पण त्याची नाव पुढे सरकतच नव्हती. एकाच जागी त्याचे नाव डचमळू लागले. घाबरलेल्या केशवने पुन्हा एकदा पाण्यात पाहिले. ती स्त्री तेथे नव्हती. ती क्षणात तेथून नाहीशी झाली होती. केशव थरथरत्या अंगाने काही वेळ तेथेच बसून राहिला. काही वेळाने स्वतःला सावरत केशव नाव घेऊन काठाशी आला. नावेतून उतरताना केशवची नजर बोटीवरील एका बाजूला गेली. त्याला दिसले तेथे बारीक अक्षरात काहीतरी लिहिले होते. केशवने जवळ जाऊन पाहिले. बोटीवर नाव लिहिले होते, अर्जुन आणि मीरा. केशव ते वाचून बुचकळ्यात पडला. केशव त्या गोष्टीचा विचार करू लागला. त्याला वाटले की यामागे नक्कीच काहीतरी रहस्य लपले. त्या बाईला काहीतरी सांगायचे. केशवने त्यानंतर गावात अनेकांकडे त्या नावाबद्दल विचारपूस केली, पण गावात अर्जुन किंवा मीरा नावाचे कोणी राहत नव्हते. असेच काही दिवस निघून गेले. केशव त्याच्या नेहमीच्या कामात गुंतून पडला होता. घडलेली घटना तो हळूहळू विसरू लागला होता. पण एके दिवशी पुन्हा असे काही घडले की केशवला पुन्हा त्या गोष्टीने बुचकळ्यात पाडले. केशव त्या दिवशी मासे पकडायला समुद्रात गेला होता. त्या दिवसानंतर तो पुन्हा त्या जागेत गेला नव्हता. यावेळेस त्याने वेगळी जागा निवडली होती. केशव मासे पकडत होता. भरपूर मासे मिळाले होते. शेवटचे जाळे ओढताना केशवला दिसले की काहीतरी मोठे जड असे जाळ्यात सापडले. केशवने आनंदाने जाळे भरभर ओढायला सुरुवात केली. जाळे पूर्ण वरती खेचल्यावर त्याने पाहिले आणि त्याच्या छातीत धस झाले. त्या जाळ्यात ती बाई होती. ती बाई दात विचकून केशवकडे पाहत होती. तिचे लांब सडक हात जाळ्यात वळवळत होते. केशवच्या हातून जाळे पटकन सुटले, पण ती बाई तशीच जाळ्यासोबत पाण्यावर तरंगत होती. ती म्हणाली, आम्हाला मुक्ती हवी आहे, मुक्ती. एवढे बोलून ती पाण्यात अदृश्य झाली. इकडे केशव पुरता घाबरून गेला होता, पण तिचे शब्द त्याच्या मनावर कोरले गेले होते. सावकाश तो समुद्रकिनारी आला. नाव तिच्या जागेवर सोडून केशव थेट घरी आला. 2 दिवस केशव घराबाहेर पडला नव्हता. तिसऱ्या दिवशी केशवने ठरवले की या गोष्टीचा छडा लावलाच पाहिजे. संध्याकाळी केशव गावातील यदुमामांना भेटायला गेला. यदुमामा वृद्ध आणि अनुभवी होते. त्यांना तंत्रमंत्रविद्या प्राप्त होती. गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील लोक त्यांना भेटायला येत असत. केशवने यदुमामांना घडलेल्या घटना सविस्तर सांगितल्या. यदुमामांनी बराच वेळ विचार केला आणि त्यांनी केशवचा तळहात हातात घेतला. डोळे बंद करून त्यांनी मनन केले. काही काळ अगदी शांत स्तब्ध गेला. काही वेळाने यदुमामा म्हणाले, केशवा, तुला भेटलेली ती एक अतृप्त स्त्रीची आत्मा आहे. ती तिच्या प्रियकराच्या विरहाने व्याकुळ झालेली स्त्री होती. त्यांचा आत्मा त्या समुद्रात दूरवर कुठेतरी अडकलाय. त्यांना मुक्ती हवी आहे. पण आता मी काय करू यदुमामा? केशव म्हणाला. शोध घे. इथून जवळच नानांची वाडी आहे. तिथं तुला उत्तर मिळेल. एवढे बोलून यदुमामा उठले आणि आत निघून गेले. केशवने वेळ न घालवता दुसऱ्याच दिवशी नानांची वाडी गाठली. तेथे एका घरात त्याने विचारपूस केल्यावर कळले की फार वर्षांपूर्वी मीरा नावाची एक तरुणी येथे राहायची. तिचा अर्जुन नावाच्या तरुणाशी विवाह होणार होता. पण अर्जुन समुद्रातील वादळात हरवला. त्याचा कधीच पत्ता लागला नाही आणि एके दिवशी मीरा ही अचानक नाहीशी झाली होती. विचारपूस करत केशव मीराच्या घरी पोचला होता. त्या घरात एक वृद्ध स्त्री होती, एक तरुणी आणि 2 लहान मुलं. ती वृद्ध स्त्री मीराची आई होती. केशवने त्यांना त्याच्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा ती वृद्ध स्त्री रडू लागली. तिने सर्व हकीकत केशवला सांगितली.
केशव ते ऐकून सदगदित झाला. केशवला हे तर कळले होते की त्याला दिसणारी ती स्त्री कोण होती, पण आता पुढे काय करावे लागेल हे त्याला कळत नव्हते. केशव पुन्हा एकदा यदुमामांकडे गेला आणि सर्व कहाणी सांगितली. यदुमामांनी डोळे बंद केले. काही क्षण गेल्यावर त्यांनी केशवचा हात हातात घेतला. डाव्या हाताची मूठ त्यांनी केशवच्या तळहातावर ठेवली आणि काही मंत्र पुटपुटले. काही काळ गेल्यावर यदुमामा म्हणाले, केशवा, ती स्त्री तुला दिसण्यामागे एक कारण आहे. काय कारण आहे मामा? केशवने अधीरतेने विचारले. तिची किंवा तिच्या जवळची एखादी वस्तू तुझ्याजवळ आहे, यदुमामा म्हणाले. कोणती वस्तू मामा? केशवने विचारले. ते मला माहीत नाही, पण सध्या महत्त्वाचे हे आहे की त्या आत्म्याला मुक्ती हवी आहे. वर्षानुवर्ष ती आत्मा तेथे अडकून आहे. तुझ्यामार्फत तिला मुक्ती मिळेल. पण कशी? मला तर काहीच कळत नाही आहे, केशव म्हणाला. काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. उद्या पहाटे ठीक 5 वाजता आपण तुझी नाव घेऊन त्या ठिकाणी जाऊया. पुढचं सगळं मी बघेन, यदुमामा म्हणाले. यदुमामांचे आश्वासक शब्द ऐकून केशवला धीर आला. नमस्कार करून तो तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता यदुमामा आणि केशव समुद्रकिनारी आले. केशवने त्याची नाव काढली आणि दोघेही त्या ठिकाणी जाण्यास निघाले. 20-25 मिनिटांनी दोघेही त्या ठिकाणी आले. पहाटेचा गार वारा सुटला होता. समुद्राचे पाणी शांत होते. केशवने यदुमामांकडे पाहिले. त्यांनी डोळे बंद केले होते. हातात रुद्राक्षाची माळ घेऊन ते मंत्र उच्चारण करत होते. केशवची नाव समुद्राच्या पाण्यावर संतपणे हेलकावे घेत होती. यदुमामांनी डोळे उघडले आणि काही अंतरावर असलेल्या एका छोट्या बेटाकडे त्यांनी बोट केले. केशवने तिकडे पाहिले. जवळच असलेल्या त्या छोट्या बेटावर एक स्त्री उभी होती. सूर्याचा मंद प्रकाश हळूहळू पसरत होता. लवकरच सूर्योदय होणार. त्या बेटावर चल, यदुमामा म्हणाले. तशी केशवने नाव त्या बेटाच्या दिशेने फिरवली. काही वेळातच दोघेही त्या बेटावर पोचले होते. ती स्त्री त्यांच्यापासून 50 पावलांवर उभी होती. ती पाठमोरी फिरली आणि पुढे जाऊ लागली. तिच्या मागे चल, यदुमामा म्हणाले आणि दोघेही त्या स्त्रीच्या मागून चालू लागले. ते बेट छोटे असले तरी घनदाट झाडाझुडपांनी भरले होते. ती स्त्री झाडांच्या दाटीवाटीतून पुढे चालत होती. काही अंतर चालल्यावर ती स्त्री एका झाडाजवळ थांबली आणि क्षणात अदृश्य झाली. यदुमामा आणि केशव पुढे गेले. यदुमामांनी त्या जागेवरून एक नजर फिरवली. झाडालगतच्या जमिनीकडे बोट करत यदुमामा म्हणाले, ही रेती उपस. केशवनेही वेळ न घालवता हाताने आणि बाजूला पडलेल्या नारळाच्या जाड फांदीने रेती उपसायला सुरुवात केली. काही वेळातच त्यांना त्या ठिकाणी 2 मानवी हाडांचे सापळे दिसले. केशव ते पाहून दचकला आणि मागे सरकला. हे सापळे माया आणि तिच्या प्रियकराचे आहेत. त्यांना विधिवत अग्नी देऊन अंतिम संस्कार करावा लागेल, यदुमामा म्हणाले. मीरा आणि अर्जुनच्या घरच्या माणसांसमवेत दोघांनाही अग्नी देऊन अंतिम संस्कार करण्यात आला आणि मीराच्या आत्म्याला अखेर मुक्ती मिळाली.